समाधान. राज याच्याकडे जर पाहिलं ना, एक उंच पुरा आहे, हाईट आहे आणि त्याबरोबरच गती अतिशय चांगली ठेवली जाते राजाच्या माध्यमातून. एक फ्युचर आहे मी म्हणेन की खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी खेळत असताना आज ज्या लीग स्पर्धा होतात आपण जर पाहिले तर थोड्याच दिवसामध्ये एक मोठी स्पर्धा सातारा प्रीमियर लीग ही येते. अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा होणार मित्रांनो. यस, इथे मात्र विवा कॉलेज तर्फे खेळत असताना लेदर बॉल क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचे गोलंदाज राज शिंदे. खऱ्या अर्थानं एक चांगलं आहे, परंतु लेदर आणि टेनिस यामध्ये बराच फरक पडत असतो आणि त्यामध्ये दोन्हीकडे नक्कीच वातावरणाशी जुळवून नक्कीच त्या याला लेदरला अशा प्रकारचे चेंडू हाताळावे लागत नाही आहेत, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. पहा काय सुरेख गोलंदाजी यार, आपल्यातून विकेट होऊ शकते परंतु नाही, धाव घेतली नाही. पहा खऱ्या अर्थानं बतन यांनी माघारी पाठवलंय. कोण? शुभम स्ट्राईकला, सॉरी शुभम आहे, शुभम स्ट्राईकिंगला. राज पहा जर विचार केला ना तर एक प्लॅनिंग आहे, त्याच प्लॅनिंग नुसार गोलंदाजी केली जाते राजकडून. आता मात्र हो 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 थोडासा प्लॅनिंग फसला होता आणि त्यावरती मात्र शुभम याने करारा प्रहार केलाय. चेंडू पाठवलाय मात्र सरळ सीमारेषा बाहेर 4 धाब्यांसाठी. गती आहे, गतीला फक्त तुम्हाला दिशा द्यायची आहे आणि त्यामध्ये नक्कीच अतिशय बहारदार फटका खेळला तो शुभम यांच्या बॅटमधून. थोडा शॉर्ट पिच होता. मी मगाशी पहिले आपण जर विचार केला तिन्ही चेंडू ऑफिसच्या बाहेर कुठेतरी चांगले हाताळले होते राज यांनी, परंतु हा चेंडू कुठेतरी बाकफुटला टप्पा पडला. थोडासा हाफ क्रॅकर आणि त्यावरती आलेला मोठा प्रहार. कारण फलंदाजांना आहे मुभा. क्षेत्ररक्षक पाहिलं तर त्या सर्कलच्या सर्व आतमध्ये. यास इथे मात्र आणखीन एक वा भाय वा घुटना टेक तमाशा देख. चेंडू जाईल खऱ्या अर्थानं सी कॉर्नर डीप मिड विकेटच्या मधून सीमारेषा बाहेर. आणखीन एक बॅक टू बॅक चौकार. शुभमने विचार केला. आत्ता मात्र थोडंसं फील्ड प्लेसमध्ये चेंजेस पाहायला मिळतील, कारण पहिलाच वेळ शशिकांत यांनी चेंजेस करणं गरजेचं होतं. कारण जर विचार केला तर आज थोडासा वरपी चेंडू टाकणार, आता येणारा चेंडू एक पूर्ण अनुमान लावणं गरजेचं होतं. हो सुरेख चेंडू होता, पहा अप्रतिम होता. एक धाव नक्कीच सोरटी कंप्लीट होईल, परंतु षटक म्हटलं तर थोडंसं तुलयमान स्थितीमध्ये 2 चौकार शुभम यांच्या बॅटमधून लागले आहेत आणि शुभम यांनी सुद्धा दाखवून दिलंय की तुम्ही लेदर बॉल खेळत असाल, तुमच्या कॉलेजकडून मेन महत्त्वाचे गोलंदाज असाल, परंतु मीही माझ्या गावासाठी खेळायला आलोय. मी ओपनिंगला आलोय बॅट घेऊन, म्हणजे मला काहीतरी करण्यासाठीच माझ्या संघाने प्रोटेक्ट केलंय आणि ते दाखवून दिलं शुभम यांनी. राजवरती 2 चांगले मोठे फटके चढवले, त्याचबरोबर धावसंख्येला आकार बिनबाद 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मात्र संपलाय. चला 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 जरा स्पीडअप घ्या. तुषार गोलंदाजी मार्क वरतून. स्ट्राईकिंगला तर आपण शुभम वायकर गोलंदाजी मार्क वरतून. तुषार शिंदे. हो 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 इथे मात्र नक्कीच वेटर वाज थोडासा लेट कट पाहायला मिळतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक जाईल. एकच धाव. 5 चांगले शिंदेवाडी संघाकडून जर विचार केला तर आउटफील्ड मध्ये जीव झोकून दिला जातोय. आणि मित्रांनो तुम्हाला खऱ्या अर्थानं पहिलीच मॅच जिंकून एक विश्वास संपादन करायचा आहे. पुढच्या मॅच मध्ये टेन्शन ठेवायचं नाहीये. त्यासाठी पहिला विजय खूप महत्वाचा असतो लीग स्पर्धेमधला. चला चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आता मात्र स्ट्राईकिंगला मात्र वतन वायकर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरतून आपण पाहिलं तर तुषार शिंदे निघतायत. इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहे. हो इथे चांगला अटेम्प्ट झाला होता.
पॉइंटला अतिशय चांगला एक झेलची नामी संधी आली होती. एका धाब्यावर धावसंख्या मात्र 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा तुषार शिंदे मात्र आता खऱ्या अर्थानं शुभम वायकर बाहेरची दिशा आहे. हो यस इट बाईट कॉल येतोय, परंतु एक विचार जर केला गोलंदाजी बद्दल तर एक प्लॅनिंग आहे. कारण जर पाहिलं तर पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज ठेवलाय, कबर आहे. आता नंतर मात्र गलीच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक घेतला जातोय, शॉर्ट टर्ममॅन घेतला जाते. कुठेतरी ऑफ एसटीच्या बाहेर लाईन ठेवावी लागेल तुम्हाला, कारण प्रोटेक्शन घेतलंय कर्णधारांनी. ओहो वा भाई वा, सुरेख फटका, अप्रतिम देखना फटका. तुम्ही किती सजो ऑफलाईनची क्षेत्ररक्षण, मी माझा मात्र टँडमार्क, जिथे मात्र मला खेळायचंय तिथेच खेळला जाईल फटका. शुभम यांनी दाखवून दिलंय. वा, घुटनात एक, तमाशात एक. जरी हवेमध्ये नाही खेळला तरी चेंडूला दिशा मात्र अतिशय योग्य दिली आहे. धावसंख्येला मात्र आकार आपण पाहिलं तर 18 धाबा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. शुभम वायकर पुन्हा एकदा सज्ज होतील. तुषार शिंदे, ओ फटका फसला, एलिमिनेशन चुकलाय. स्वतः गोलंदाज, चेंडू खाली, विकेटचा पतन, बॅक टू द पॅव्हिलियन. शुभम वायकर तंबूच्या दिशेने विकेट क्रमांक पहिला. टीम खऱ्या अर्थानं टीम रेव्हली 11 संघाला लागलेला पहिला धक्का आपण पाहिलं तर शुभम यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज स्वप्नील देवरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. थोडस संत चाललंय, लक्षात ठेवा टीम शिंदेवाडी, शशिकांतजी शिंदे, कारण पेनल्टी आपल्याला लागणार आहे याची दक्षता घ्या. चला फलंदाज थोडं स्पीडअप घ्या. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट नाही झाली तर 5व्या षटकाला तुम्हाला पेनल्टी लागेल, याची आपण दक्षता घ्या. ओ मोठा फटका खेळायचा होता, इथे मात्र बॅटरी एज लागली. चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिजनला गेला. एकेरी धाब असेल. 19 धाबा. एक पूर्णांक 5 आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. हो आता मात्र दिशा भरकटली आहे. यस इट वाईट कॉल. ज्या प्रकारचा चेंडू सोडला ना आपण जर पाहिलं तर वतन यांच्या माध्यमातून, तर आपल्याला नक्कीच आर अश्विनची आठवण होऊन जाते. इंडिया वर्सेस पाकिस्तान. ओहो, एक लेग एसटी तर दुसरा ऑफ एसटी, म्हणजे मधला जो खेळपट्टी आहे त्याचा कुठेतरी विसर पडलाय की काय गोलंदाजांना, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण राहतो मित्रांनो. कारण तुम्ही एका दिशेला 2 वाईट टाकले ती गोष्ट समजणारी आहे, परंतु तुम्ही एक लेग एक ऑफ अशा दिशेने दिशाहीन गोलंदाजी करताय, संघाला अडचणीत आणत असतो आपण मित्रांनो. आता मात्र सुरेख चेंडू होता, इनसाइड आउट. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय कव्हर रिजनला आणि फक्त 1 आणि 1च धाव असेल. एंड ऑफ द षटक क्रमांक 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 22 ऑन स्कोर बोर्ड. 1 लॉस फॉर रिव्हली 11. आता मात्र पुन्हा गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहू आपण. शशिकांत शिंदे गोलंदाजी मार्क वरती. त्यांचे चिरंजीव राज शिंदे आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं राज यांना. आपण जर पाहिलं तर एक टीम शिंदे अर्थातच टीम कोळघर जाऊन पोहोचले फायनलला. दुसरी एक भावकी अर्थातच आमची भावकी म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. शशिकांत शिंदे ऑन साइडला मात्र 2 हो तिसरी जोखीम भरी धाव आहे. कीपर एंड निवडलाय, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट.
बघता 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 घेतल्या 2 धाबा कंप्लीट केल्या. धावसंख्येला आकार धावसंख्या 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 म्हटलं की मित्रांनो आपल्याला आठवतं 24 एप्रिल 1973 साली जन्म झाला क्रिकेटच्या देवाचा, अर्थातच द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जन्मदिवस आहे 24 एप्रिल. काहीतरी नक्कीच थोडं अनबन झाली आहे, परंतु मित्रांनो 20 मिनिटाकडे आमचं लक्ष लागलंय. फलंदाजांनाही सूचित करा, आपण टाइमपास कोणताही करायचा नाहीये. त्याचा फटका तुम्ही गोलंदाजी करत असणाऱ्या संघाला बसणार आहे. गती दिली आहे. हो 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 सुरेख गती होती इथे, मात्र डॉट डिलिव्हरी. एक नक्कीच विश्वासानं भरलेला हा चेंडू म्हणायला हरकत नाहीये. शशी शिंदे यांचा आलेला निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र 24 स्थिर. शशी शिंदे पुन्हा एकदा फुलटॉस. हो हो झेल हो ओ नामी संधी. मित्रांनो तुम्ही आलेले असे चान्सेस सोडणार तर गोलंदाज आपले काम कसं करणार, हा एक मोठा प्रश्न आहे. कुठेही हात पडलं नाही पाहिजे, आपण चाचपडलं नाही पाहिजे. आपण मैदानाच्या आतमध्ये उतरलो तर पूर्ण कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. हो आज मी माझ्या गावाचं प्रतिनिधित्व करायला आलो आहे. ही जर्सी आहे ना, ही जर्सी माझ्या अंगावरती, ती आहे माझ्या गावाचं प्रतीक आणि ती मला आज प्रदान करण्याची, मला आज परिधान करण्याची संधी मिळाली आहे. 1 गाव 11. ओ हो 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 मला वाटतं फक्त बेल सोडवली आहे. यस शशी शिंदे आपल्या नावी 1 विकेट मात्र प्राप्त करतायत. नवीन फलंदाज आशिष वायकर मैदानाच्या आतमध्ये धाव. यस पहा चेंडू फक्त बेल्स वरती जाऊन आदळलाय. गती परिवर्तन हा चेंडू आहे ना खूप मोठं काम करून जातोय. धावसंख्या 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. टीम खऱ्या अर्थानं रेबली 11 कुठेतरी पारी लडखडले म्हणे, धावसंख्या वाढवावी लागेल. शशिकांत अतिशय चांगली गोलंदाजी करतात. आपण जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर डॉट 1 आणि विकेट्स, म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आणि फक्त 3 धावा घरचे घातल्यात. अतिशय सुरेख दर्जेदार षटक हाताळतात शशी शिंदे. चला 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 स्पीडअप घ्या. ओ सुरेख होता बॅट अँड वॉच. इथे थांबले त्यानंतर तिथे राज मात्र आहे, नो डाऊट अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक होणार, कारण एक लेदरचा खेळाडू आहे आणि राजकडे पाहिलं की त्याची मेहनत करण्याची ऊर्जा त्याच्या अंगामध्ये खूप आहे. कारण मित्रांनो स्पोर्ट्समध्ये एखाद्या क्रिकेटमध्ये तुम्ही उगाच यशस्वी होणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. हो अलाउंद कार्पेट अतिशय चांगला धोरकस फटका खेळलाय, परंतु तिथे मात्र लॉंग ऑफ आहे. हो 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 दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मला वाटतंय यस DRS घेतला जातोय. धिबू मात्र थर्ड अंपायर पंचांकडे नक्कीच मागणी केली जाते. या तिसरे पंच आमचे आपण इथे मात्र रनआउट साठी पंचांच्या माध्यमातून रेफर केलं गेलं. इथे मात्र मी तळा पंचां पाहिलं जाईल 2 धावा कंप्लीट आहेत की इथे मात्र यस, आणि इथे मात्र विकेटचं पतन आहे धावबाद स्वरूपात. डिसिजन तिसऱ्या पंचांचं आमच्यापर्यंत आलंय. अतिशय चांगला थ्रो आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने विकेटचं पतन आहे. फलंदाज मात्र आशिष वायकर बॅक टू द पवेलियन. हा 1 धावा आहे. ओमकार वायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आता षटक क्रमांक 4 आपल्या नावे घेऊन येतात राज शिंदे. वैयक्तिक दुसरं 27 ऑन स्कोर बोर्ड. तर आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर ओमकार वायकर, नॉन स्ट्राईक एंडला
वतन बायकर वतन यांना स्ट्राईक आपल्याकडे घ्यावी लागेल, कारण सलामीला आलेत आतापर्यंत 7. हो हो हो, इथे मात्र चांगला पेचचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय. तिथे मात्र हो, दुसरी बघता बघता धाव कंप्लीट झाली. यस, 2 धावा कंप्लीट झाल्या. एक बराच काळ हवेमध्ये चेंडू डक केला होता, परंतु तिथे पोहोचेपर्यंत कबरचा क्षेत्ररक्षक घेतल्या दुहेरी धावा. राजकडे गती आहे, परंतु आता तुम्हाला टायमिंग टप्पा अचूक साधावा लागेल. यस, साधला टप्पा. झेल होतोय का? क्षेत्ररक्षक आहेत. यस, नो डाऊन. हो हो हो, डाऊन 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 डाऊन. मित्रांनो, तुम्ही असे झेल सोडणार तर गोलंदाज काय करणार? येणारा पुढचा चेंडू खराब हाताळणार, कारण आपण सातत्यानं पाहिलंय, तुम्ही जर झेल वारंवार सोडणार तर गोलंदाजाचं मन विचलित झालेलं असतं. एक कॉन्फिडन्स हरवून बसतो गोलंदाज. आणि आता राज पुन्हा एकदा सज्ज होतील. धाव फलकावरती आपण जर पाहिलं तर 31 ऑन स्कोर बोर्ड. 4थं षटक मार्गस्थ आहे. आता पुन्हा एक संधी, परंतु आता तिथला मिडऑफचा क्षेत्ररक्षक हटवलाय. तो मात्र प्रोटेक्शन बाउंड्री लाईनला करतोय. म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं आली एकेरी धाव. खूप किती मिनिटं बाकी आहे? चला, स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. ओ, सुरेख चेंडू होता. गती पहा, अतिशय देखणी. अजून फक्त 3 मिनिटं आहे. 3 मिनिटामध्ये तुम्हाला 2 चेंडू हाताळायचे आहेत. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. आणि हा टायमर आहे ना, प्रत्येक टीम साठी आहे, लक्षात घ्या. प्रत्येक कर्णधार लक्षात ठेवायचंय. पुन्हा हो, वा भाई वा, सुरेख, लाजवाब देखणी गोलंदाजी राज. इथे मात्र आपल्या पावरमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. सुरेख चेंडू, ब्लॉक होलचा मारा इथे मात्र राज शिंदेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि डॉट डिलिव्हरी म्हणजे धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही आहे. धावसंख्या मात्र 32 ऑन स्कोर बोर्ड. यस, इथे मात्र हा बॉलिंग घेतला. तिथे कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक येतील, परंतु काय घडलंय? दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कंप्लीट सुद्धा झाली आहे. यस, इथे मात्र अतिशय चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 34 ऑन स्कोर बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. आणि मी सातत्यानं सांगत असतो की शशिकांत शिंदे, अर्थात शशी शिंदे यांचे चिरंजीव राज जर एक आपला पिता खेळत असतील एक लीडर म्हणून, आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली गावच्या टीम मध्ये खेळतो ना एखादा. हा सर, चला चला, स्पीडअपली जा. गोलंदाज गणेश निप्पाने. कोणती टीम घ्यायची? खालीची घ्यायची टीम लुमनेखोल 11 विपक्ष टीम बनघर 11. विनंती राहील आपल्याला, आपण टॉस साठी यायचं मित्रांनो. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. टीम लुमनेखोल 11 विपक्ष टीम बनघर 11. दोन्ही संघाचे कर्णधार. आपल्याला विनंती राहील, आपण एंड ऑफ द फर्स्ट इनिंग नाणेफेकीसाठी मंचावरती यायचं आहे. या इथे मात्र आपल्याला समर्थ सागर यांच्याकडून कमेंट्स आपल्याला पाहायला मिळते. सुंदर नियोजन, मैत्री चषक लय भारी. तरुण क्रिकेट संघ रेवली तर्फे हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आपण दिलेली खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक सदिच्छा शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्या. पहा, इथे मात्र युनिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. कृष्णाजी देवरे आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून अतिशय देखणं प्रेक्षेपण इथे पाहायला मिळतंय. जर विचार केला तर 3 कॅमेरे आज या ठिकाणी आपल्याला सज्ज पाहायला मिळतात. यस, इथे मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये फलंदाज फसले गेले आणि मला वाटते एक बेल्स मात्र डाऊन झाली आहे. क्लीन बॉल झालेत फलंदाज.
वतन बॅक टू द पवेलियन. आजा मेरे वतन इथे म्हटलं जाईल या तुमच्या जागेवरती. नवीन फलंदाज प्रशांत देवरे. हो 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 बॅटनी चेंडू एस्टन वरती आदळून घेतला असं म्हणायला हरकत नाहीये. जोरकस चेंडू मारण्याचा प्रयत्न झाला वतन यांच्या माध्यमातून आणि विकेटचं मात्र पतन झालं. टीम रेवली खऱ्या अर्थानं थोडीशी अडचणीमध्ये आहे कारण 5वं षटक चालू आहे आणि फक्त 35 धाबाच आतापर्यंत धावफलकावरती आहेत. कारण 60+70 हा आकडा डोळ्यासमोर ठेवला जातोय परंतु इथे मात्र टीम रेवली मात्र लडखडले म्हणेन. शिंदेवाडी अतिशय देखणी टीम आहे. सातत्याने शिंदेवाडीच्या बद्दल कडक प्रहार केला परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनचा फेकी होईल पहा थोडेसे ढिली म्हणेन. पहिली धाव थोडीशी हो 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 काही पाहिलं नाही बघितलं नाहीये काही नाहीये आणि इथे मात्र प्रशांत बॅक टू द पवेलियन. दाखल हुआ टीम शिंदेवाडी. चला बॅक टू द पवेलियन. डकआउट मध्ये या आपण 41 धाबांचा आव्हान असेल. टॉस कॅमेरामॅन एक कॅमेरा नेक्स्ट मॅच असेल टीम लुमने खोल. हा बॅट बॉल यास टीम लुमने खोल संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय
आमच्यापर्यंत पोहोचवलाय. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं मित्रांनो. तर आपण खऱ्या अर्थानं स्पर्धा पाहता अनुभवता मित्रांनो. भव्य दिव्य टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा. एक गाव 11च्या क्रिकेटला चालना देण्याचं काम खऱ्या अर्थानं परळी विभागामध्ये कोणी केलं असेल तर ते नाव होतं मैत्री चषक. या मैत्री समूहाच्या माध्यमातून आणि श्री शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या विभागातील क्रिकेटला एका उंचीवरती नेण्याचं काम या मैत्री चषकच्या माध्यमातून केलं त्यांनी. 7व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला, मग ते रबर सीझन असू द्या, टेनिस सीझन असू द्या, एक चांगली देखणी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचं विवरण प्रत्येक खेळाडूला घराघरामध्ये पोहोचवलं. अर्थातच त्यामध्ये युनिक लाईव्हचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. ही स्पर्धा आपण पाहिली तर एक अतिशय भव्य दिव्य स्पर्धा गेल्या 3 अर्थातच मागच्या सॅटर्डे संडे आणि हा सॅटर्डे संडे असे 4 दिवसामध्ये विभागली गेली स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहिलं तर रोख रुपये 50,000 आपल्याला प्राप्त झालं. राजू भैया भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर संतोष दादा भोसले उद्योजक, पोलीस पाटील ग्रामपंचायत अष्टे आणि चषक सौजन्य लाभले आपल्याला मैत्री समूहाच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 25,000 सौजन्य प्राप्त झाले. सन्माननीय श्री महेंद्र शेठ पांडुरंग देवरे उद्योजक, त्याचबरोबर श्री अक्षय शंकर शेठ देवरे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. जवळ मॅचकडे पहिला चेंडू खराब आणि त्यावरती चढवलाय मोठा क्रॅकिंग प्रहार. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत सोमनाथ. पहिला चेंडू थोडासा लेकेस्टी दिशाहीन होता आणि त्यावरती मोठा क्रॅकिंग प्रहार आलाय. 6 धाबींनी संघाचं खातं उघडलं गेलंय. विचार केला तर 41 धाबा. 41 to win आहे आणि त्यामध्ये एक मोठा पहिल्या चेंडूवरती धमाका पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर ओमकार बायकर पाहायला मिळतात. सोमनाथ स्ट्रायकिंगला सज्ज होतील. आता मात्र पुन्हा एकदा हाफ टाकत चेंडूला उंची प्राप्त झाली नाहीये. या चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा खालच्या दिशेने गेला. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर शिंदे असेल. शिंदे आहेत का मग? सोमनाथ शिंदे नॉन स्ट्राईक मनवे ना मनवे सोमनाथ मनवे नॉन स्ट्राईकला शशिकांत शिंदे. गोलंदाजी मार्क वरतून ओमकार. हो 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 क्रॅक पटका यार आपलातून आहे. पॉइंटच्या डोक्यावरतून खेळाय. हो हो वा भाई वा काय अतिशय चांगला डिफेन्स पाहायला मिळाला. सुरेख प्रयत्न केले. कोण आहे तिथे? अनिकेत साळुंके. खरोखरच कौतुक करावं लागेल अनिकेत यांचं, कारण चेंडूला सीमारेषाकडे जाऊन द्यायचं नाहीये. माझ्या संघासाठी मला तिथे धडपडावं लागेल आणि ते प्रयत्न चांगले केले. 2 धावा संघासाठी वाचवल्या म्हणेल, कारण महत्वाचा पहिला विजय मित्रांनो. ह्या लीग मध्ये नक्कीच तुम्हाला संधी अजून आहेत, परंतु पहिली संधी मात्र दवडायची नाहीये.
हो आता मात्र नक्कीच चांगली दिशा, चांगला टप्पा वाईट शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सातत्यानं गोलंदाजाच्या माध्यमातून झालाय. खऱ्या अर्थानं गोलंदाज पाहिलं तर ओमकार. आता मात्र शशिकांत शिंदे ऑन स्ट्राइक. ओमकार गोलंदाजी मार्क वरतून. हो हो काहीतरी वेगळ्याच धाटणीचा फटका वाटा, कुठेतरी ऑफ दिशेला खेळायचं होतं. जोखीम बरी आहे, जोखीम आहे, जोखीम आहे. हो 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 जोखीम आहे नक्कीच. पंच भेटाळवाच्या भूमिकेत आहेत, परंतु प्रथम दर्शनी तर वाटतंय नक्कीच परतावं लागेल. परंतु आम्ही थर्ड अंपायरांकडे नक्कीच जाऊ, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. DRS अर्थातच धोनी रिव्ह्यू सिस्टम मित्रांनो म्हटलं जातं ना. तर इथे मात्र आम्ही थर्ड अंपायर पंचांची प्रतीक्षा तर नक्कीच करू धावपासाठी. काय घडेल? यस इथे मात्र विकेटचा पतन आहे. मी म्हटलं ना, कारण खूप उशीर झाला होता. डायरेक्ट हिट अतिशय देखना. इथे क्षेत्रक मात्र शुभम वायकर यांच्या माध्यमातून अतिशय देखना फिरकी पाहायला मिळाला. आणि ही खऱ्या अर्थानं मित्रांनो नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वरती तुषार शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 0.5 चा खेळ आतापर्यंत संपलाय. हो बॅक टू बॅक 2 धक्के 2 हादरे. शशिकांत शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा हादरा, मोठा धक्का. मॅच संपली नाही, मॅच अजून आम्ही सोडली नाही. टीम रेवली दाखवून देते. 2 मोठे मोहरे तंबूच्या दिशेने पॅव्हिलियनच्या दिशेने परतवल्यात. आता मात्र समीकरण बदलली जातील. सूरज मोरे यांच्याकडून आपल्याला एक कमेंट्स पत्र पाहायला मिळते. भागात टॉप मैत्री चषक धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर 10 झाल्यात मित्रांनो. सूरज मोरे खूप खूप धन्यवाद आपले. आपण या स्पर्धेवरती प्रेम दाखवलं त्याबद्दल संपूर्ण मैत्री समूह आणि युनिक लाईव्ह यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. प्रेक्षक मायबापांशी खऱ्या अर्थानं मिळालेली दाद हीच या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरणार आहे, यश ठरणार आहे मित्रांनो. शुभम वायकर स्ट्रायकिंगला मात्र तुषार शिंदे, नॉन स्ट्रायकिंगला सूरज शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र काय घडेल? पहिला चेंडू दिशाहीन भरकटलाय. व्हाईट बॉलची सांगता झाली म्हणेन. विचार केला तर 24 चेंडू आणि तुम्हाला बळवायला लागतील 30 धावा. समीकरण 99 आहे. मॅच जास्त लांब नाही टीम सिंधेवाडी संघासाठी, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हणलं ओ पहा सुरेख अप्रतिम चेंडू आहे. ते तुषार शिंदे मात्र नक्कीच असं वाटतंय कुठेतरी चेंडू मात्र आलाय फुलटॉस आला म्हणता म्हणता चेंडू लँड होतोय. एक वेगळा फटका मात्र फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जातील का नाही. नो मॅच एरिया चेंडू लँड झालाय. एकच धाव असेल. या षटकामध्ये मात्र नक्कीच काहीतरी वेगळं घडणार आहे. गोलंदाज जर आपण पाहिलं ना शुभम वायकर एक वेगळे फिरकीचे जादूगर म्हणायला हरकत नाही. इथे मात्र एक यस हे सुद्धा लेदर क्रिकेट खेळतात. डेड बॉलची घोषणा झाली आहे. एक चांगली मुवमेंट, चांगलं खऱ्या अर्थानं एक व्हॅरिएशन आपल्याला शुभम वायकर यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हो परंतु आता मात्र बेट अँड वॉश मोठा गॅप आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदम कमी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा अतिशय चांगल्या जलद पाहायला मिळाल्या. 2 धावेबरोबर धावसंख्येमध्ये नक्की बदल आपण पाहू बऱ्याच काळानंतर. 14 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाज. ओ काय बा, इथे मात्र बोटांची जादू दाखवतायत. वा भाई वा, सुरेख गोलंदाजी शुभम वायकर. मॅच जरी लो स्कोर केला असेल आम्ही, तरी ही मॅच आम्ही सोडणार नाही. आता मात्र टीम शिंदेवाडी थोडस कुठेतरी मनामध्ये पाल कुचबुजली जातीये. वा भाई वा, सुरेख गोलंदाजी, आपलातून मुवमेंट समाप्त करतायत. चेंडूला मात्र हातभर वळण दिलं जाते. वा, सुरेख गोलंदाजी. पहा आतापर्यंत, ओहो, उंचाला चेंडूला उंची आहे, लांबी कमी आहे. 3 क्षेत्ररक्षकांना त्याच्यामध्ये लँडिंग होते. म्हणजे काहीतरी कुठेतरी तुमचं गणित चुकतंय. झेल पर्यंत जायला पाहिजे, परंतु तसे जात नाहीत. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 16 धावफलकावरती. या षटकामध्ये धावा खर्ची घातल्या 6. 18-25 नव्याने समीकरण असेल आपल्या समोर. 18-25 नवीन गोलंदाज प्रफुल्ल वायकर. चला चला चला, स्पीडअप घ्या प्लीज. नेक्स्ट टीम आपण सज्ज राहा प्लीज, विनंती असेल आपल्याला. टीम लुमलेखोल 11, आपण टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आपण आपल्या डकआउटच्या जवळ यायचंय. आता मात्र 18-25 समीकरण आहे. प्रफुल्ल इथे आता मात्र थोडेस अवघड चाललेलं लक्ष आहे की काय. टीम शिंदेवाडी संघासाठी विचार करायला लावणारी फलंदाजी होते. एकही मोठा फटका नाही, एकही स्ट्राईक रोटेट ठेवण्याचा प्रयत्न होत नाही. इथे मात्र वेटन वॉच, मोठा गॅप आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फसोय. इथे मात्र थोडासा सरटकला चेंडू हातामधून, त्यामध्ये एकीचा दुहेरीमध्ये परिवर्तन झालंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. चौकार षटकार याची अपेक्षा केली जाईल शिंदेवाडी संघाकडून, कारण मोठ्या फटका एक आला, त्याचे आलेलं प्रेशर आहे ते मात्र. इथे मात्र प्रतीक शिंदे, चोबल एक्का, अर्थातच त्यांची कमेंट्स आपल्यापर्यंत आले. सुंदर आयोजन केलं आहे. तसेच भागातील मुलांसाठी प्लॅटफॉर्म, चेंडू मात्र बाउन्स सीमारेषा बाहेर. भागातील मुलांसाठी चांगला प्लॅटफॉर्म करून दिलाय, ज्याने करून आपल्या भागातून विराट सचिन तयार व्हावेत. मैत्री चषक आयोजन नक्कीच प्रयत्न तर मैत्री समूहाच्या माध्यमातून चांगले केले जातात मित्रा, आणि आपल्यासारख्या प्रेक्षकांची सुद्धा दाद. यस, आणि इथे मात्र शिवेंद्र बाबा चषक भरवला जातो, त्याचे आयोजक आहेत प्रतीक शिंदे. प्रतीक जी आपली ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आलेली शुभेच्छा भेट आम्ही समजू, कारण आपण एखाद्या स्पर्धेच्या पाठीमागे एक मुलाचे कमेंट्स केली, कारण एक स्वतः आयोजक आहात, आणि आयोजक म्हटलं की खऱ्या अर्थानं काय द्यावं क्रिकेटला हे प्रत्येक आयोजकाला एक. ओ, पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक, हो, चांगला गॅदरिंग झालंय. आपलातून यार, आपलातून काय चपळता दाखवली जाते. खऱ्या अर्थाने टीम रेवली, खूप सुंदर. आपलातून मॅच काय सोडायला तयार नाही आम्ही. तेवीस धावा फलकावरती आहेत. अजूनही तुम्हाला गरज आहे 18 धाब्यांची. ओ वा भाई वा, काय गोलंदाजी यार. प्रफुल्ल वायकर, सुरेख गोलंदाजी. मॅच पाहता टर्निंग होत चालले. 13-18 समीकरण आलंय. 13-18 प्रफुल्ल वायकर. ओ हो, खूपच बाहेर आहे. मोठा गॅप, परंतु प्रोटेक्शन आहे तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला. 1 आणि 1 धावा आहे. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 12 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील तुम्हाला 17 धावा. 12-17 समीकरण आहे. पहा मॅच कुठे बदलू शकते. टीम शिंदेवाडी हलक्यामध्ये घेऊन गेली.
टीम शिंदेवाडीला वाटलं चला 30 चेंडू 40 धाबा, नो टेंशन, पर अबे टेंशन आने वाला है मेरे दोस्तों. पंचांना सांगून करा. पंचांची परमिशन घेतली आहे कारण आतल्या खेळाडूंनी घेणं गरजेचं आहे. एक प्रॉपर प्रोफेशनल क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आहे. आय लव्ह मैत्री चषक. याच मित्रांनो खऱ्या अर्थानं एक देखणं आयोजन आहे. संपूर्ण पल्ली विभागचा विचार केला तर नंबर 1 आयोजन. नियोजन काय असतं हे मात्र मैत्री समोर दाखवून देते सातत्यानं. यास इथे मात्र दर्जेदार गोलंदाजी यार आपलातून गोलंदाज शुभम वायकर एक महत्वपूर्ण षटक हाताळत आहेत. या षटकामध्ये जर रोखलं तर खऱ्या अर्थानं टीम शिंदेवाडीचं अवघड होऊन बसणार आहे मित्रांनो. यस इथं लाभ केलाय, फिरकावलाय क्षेत्ररक्षक. हो चांगला गॅदरिंग झालंय असं वाटल्याला जवळ जवळ चेंडू जातोय की काय परंतु इथे मात्र फक्त एक आणि एकच धाव घेतली जाते. डकआउट मधून खूप जास्त ओरडलं जातंय, खूप जास्त खऱ्या अर्थानं पाठिंबा दिला जातोय. परंतु मित्रांनो थोडस लाईटली घ्या, जास्त ओरडू नका. ओ फटका सजलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ हो काय घडलंय इथे. मात्र एक सुवर्ण संधी आली होती म्हणेन. शुभम वायकर यांनी संधी निर्माण करून दिली होती कारण 2 धावा वाचल्या गेल्या असत्या परंतु ते घडलं नाहीये आणि चेंडू मात्र नक्कीच हातातून निसटलाय की मॅच निसटले. येणारा काळ ठरवणार आहे मित्रांनो. जर विचार केला तर खऱ्या अर्थानं शुभम वायकर खूप चांगली मेहनत करतायत. आता मात्र अलाउंड कार्पेटच्या साने चेंडू येईल. इथे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहेत, सहजरित्या एक धाव कंप्लीट होईल. $29 ऑन स्कोर बोर्ड. किती पाहिजेत आता? 8-12 मॅच तोलायमान स्थितीमध्ये आहे. 2 चेंडू ठरवणार आहेत काय घडणार आहे. यास इथे मात्र अलाउंड कार्पेट तिथे कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगले फेकी झाले. हो परंतु फेकी थोडीशी वरती झाले म्हणेन. आता मात्र 7 चेंडू 11 धाबा. हा चेंडू काय घेऊन येणार आहे, कोणाच्या बाजूने मॅच जाणार आहे हे दर्शवणारा सांगणारा चेंडू असणार आहे. वा भाई वा शुभम वायकर अतिशय दर्जेदार गोलंदाजी. 2 षटका हाताळली आहेत आणि फक्त मात्र 13 धाबा खर्ची घातल्यात. सूर्य काय दर्जेदार आहे. हो धाव निघाली असती का. विकेट आहे. यस 1 आणि 1च धाव आहे. तर आपण आता जर विचार केला तर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 30 धावा धाव फलकावरती आहेत. 31 झाला सॉरी 31. हॅलो.
स्कोर मात्र 39 ऑन स्कोर बोर्ड. एक पॉइंटची घेतली होती आता. याच्या पहिला एक फाईट होता ना, वाईट होता ना. एक पाहिजे. 40 झाल्यात मित्रांनो. 40 धावा धाबलकावरती लागल्यात. एकाच धावेची आवश्यकता आहे. मॅच मधली हवा काढली. एक आणि एक धाव आहे. यस, चांगला फटका. बिन द मॅच टीम शिंदेवाडी. परंतु दाद द्यायला पाहिजे मित्रांनो. खऱ्या अर्थाने टीम रेवली 11 आपण मॅच सोडली नाही शेवटपर्यंत. लढलाय, भांडलाय, झगडलाय. खऱ्या अर्थानं सहज मिळालेला विजय नाही मित्रांनो. आम्ही शेवटपर्यंत तुम्हाला लढलोय हे दाखवणार आहे. परंतु टीम शिंदेवाडी 11 बिन द मॅच. कुठेतरी मॅच फसत चालली होती, परंतु शेवट मात्र चांगला गोल केलाय. म्हटलं जाताना केला होता हट्टास शेवटचा क्षण गोड व्हावा. तो क्षण गोड मात्र झाला.